नातेसंबंधातील गोडव्याचा सण मानल्या जाणाऱ्या रक्षाबंधनानिमित्ताने संपूर्ण शहर उत्साहात असताना वाकड परिसरात मात्र एक अत्यंत धक्कादायक आणि हळहळ व्यक्त करणारी घटना समोर आली आहे। एका उच्चभ्रू कुटुंबातील 42 वर्षीय विवाहिता शिल्पा सचिन गवारे यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले असून या प्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात हुंडाबळी आणि शारीरिक व मानसिक छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मयत शिल्पा यांच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार पती सचिन गवारे, सासरे उत्तम गवारे, सासू संजीवनी गवारे आणि दीर संदीप गवारे हे गेल्या 17 वर्षांपासून माहेरच्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा आणण्यासाठी शिल्पा यांचा सतत छळ करत होते। सासरच्या मंडळींना शांत करण्यासाठी मैताच्या माहेरच्यांनी त्यांची सामायिक प्रॉपर्टी आणि हक्काचे शेअर्सही दिले होते। तरीही संशयितांकडून मारहाण आणि जाच सुरूच राहिला। माझ्या बहिणीला न्याय मिळायला हवा, ती असा टोकाचा निर्णय घेऊ शकत नाही। जर तिला आत्महत्या करायची होती तर तिने खोलीचा दरवाजा उघडा का ठेवला, असा संतप्त सवाल मैताच्या भावाने उपस्थित केलाय। रक्षाबंधनानिमित्ताने भावाला भेटण्यापूर्वीच बहिणीचा असा करुण अंत झाल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून वाकड पोलीस या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करत आहेत। की काय पाहिलं होतं? काल रात्री माझ्या भावाला, छोट्या भावाला 1 वाजता फोन आला होता संदीप गवारेचा की जरा घटना घडली आहे, तुम्ही हॉस्पिटलला या। मग भावाला वाटलं घरी जायचं का हॉस्पिटलला, त्याने त्या फोनच्या ह्याच्यात ऐकलं नाही। तो घरी गेला, घरी पाहिलं तर सगळं ते अस्तव्यस्त पडलेलं होतं तिथं। आणि घरून मग ते म्हटले दवाखान्यात नेले। मग तो दवाखान्यात गेला। दवाखान्यात गेल्यानंतर त्याला कळलं की असं असं झालंय की बहिणीचा आपल्या शेवट झालेला आहे। मग त्यांनी मला फोन केला की दादा असं असं झालंय, तू लवकर ये। मग आम्ही तिथे गेल्यानंतर पाहिलं तर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं होतं। पण आम्हाला त्यावेळेस असं अचानक एवढा धक्का बसला की अचानक कळेनाच आम्हाला की नक्की झालंय काय, की काय झालंय ती गेली। तर त्यानंतर आम्हाला उलगडा झाला की तिथं असं असं घडलं होतं की बाबा तिला ज्या रूममध्ये ते म्हणतात आरोपींनी काहीतरी सांगितलंय वाटतं की त्यांनी काय हे केलं म्हणून। परंतु जर सुसाईड करायचं असतं तर दरवाजा उघडा ठेवला नसता। हे रेकॉर्डवरती दरवाजा उघडा ठेवून सुसाईड करेल का? मी आजपर्यंत जरी ऐकलंय का असं? आपण कधी कुठल्याच गोष्टीत ऐकलेलं नाही। मला तर शंका आहे की सासू, सासरा आणि नवरा यांनी गाई घातपात केल्याची शंका मला या ठिकाणी वाटते। त्यामुळे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की ह्याच्यावरती चौकशी चांगली करावी आणि आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमच्या कलाटेक परिवाराची विनंती आहे। माझी बहीण आज माझ्या उद्या रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनाला नसणारे भाऊ, लाडक्या भाऊ तिचा लाडका भाऊ गेली हो माझी बहीण, आज गेली शेवटची, मला सोडून गेली। आणि वारंवार तिला त्रास दिला त्या माणसांनी, नालायकांनी, त्या सचिन गवारे, संदीप गवारे आणि सचिन गवारे, उत्तम गवारे आणि ती संजीवनी गवारे। इतकं छळलं माझ्या बहिणीला की बास रे बास। भावांना सही देऊ नको, हिस्साच घे, आणि नंतर मग मी तिला त्रास द्यायचा। मग माझ्याच प्रॉपर्टीत, मला तुमच्या प्रॉपर्टीत आम्हाला हे पाहिजे। मग आमच्या दोघांच्या एकत्र खरेदी प्रॉपर्टी होत्या, त्या माझ्याकडनं लिहून घेतल्या। माझा शेअर त्यांनी लिहून घेतला। मी म्हटलं चला जाऊ द्या, बहिणीलाच जातात आपलं, जाऊ द्या, बहिणीलाच जाते। असं 2-3 वेळा घडलेले, त्याचे डॉक्युमेंट्स पण आहेत माझ्याकडं। किती वर्ष लग्नाला झाले होते आणि कधीपासून? 2009ला लग्न झालं। 2009ला लग्न झाल्यानंतर 9-10 महिन्यातच त्यांना सुपरटेक हॉस्पिटलला जो मर्डर झाला त्याच्यामध्ये सचिन गवारे, संदीप गवारे यांना शिक्षा झाली, यांना लाईफ झाली शिवाजीनगर कोर्टामध्ये। आणि त्याच्यानंतर ते फरारी होते। तो फरारी आरोपी आहे, सराईत गुन्हेगार असल्यासारखा फरारी आरोपी येतो। हे तर झालंच। तुम्ही बहिणीला खूप छळलं, माझ्या खूप छळलं त्यांनी, खूप छळलं माझ्या बहिणीला। बहीण काय म्हणायची, आहे नाही मी करते, मी बघते, नको तू टेन्शन घेऊ दादा, मी बघते। मी तिला काय म्हणायचो, अरे एकदा सोक्ष मोक्ष लावू आपण, कशाला तू हे करती, सहन करती, नाही रे होईल रे होईल रे। म्हणजे तिने खूप सहन केलं त्या आरामखोराचं, त्या सचिन गवारेचं। दारू पिऊन तिला मारहाण केलेली आहे तिला।
काल देखील तुमच्या बहिणीचं तुमचं भेटणं झालं होतं, बोलणं झालं होतं का काय? 8 वाजता ती मला माझ्या भाऊजाईला सोडायला आली होती इथे घरी माझ्या, तर मला बघता हात करून गेली, थांबली नाही ती. आम्ही बाहेरच उभे होतो, माझे पुतणे होते, मी होतो, भाऊ होता आमचा. याआधी कधी सांगायची का ती असं असं त्रास खूप खूप वेळा सांगितलं, खूप वेळा आमच्या जॉईंट मिटिंग झाल्या, दोन्ही कुटुंबाच्या मिटिंग झाल्या. म्हणजे ते आमचे एक मामा होते, ते वारले आता, संजय बारणे, ते मध्यस्थी करायचे. त्यांची बायको होती, ती आज आहे जिवंत. त्यांनी खरं खोटं सांगावं, समोर येऊन सांगावं की नक्की त्या मध्यस्थी होत्या की कोणत्या बाबा गोष्टीची चला. मागणी होत होती सारखी? खूप काही पण हो, त्याला म्हणजे भांडायला कारणच लागत नव्हतं. दारू पिऊन आल्यानंतर आहे ना, जे त्याला आठवण, त्याचा बाप जे सांगल, बाप जेवढी चावी मारेल तेवढाच तो बोलायचा. इतका नालायक माणूस ना, कुठलाही संशय घे, काही घे, म्हणजे त्यांनी नाही ते प्रकार केले त्या सचिन गावाने. शेवटची मागणी काय असेल भाऊ म्हणून? माझी एक भाऊ म्हणून शेवटची मागणी आहे की मला तर वाटत नाहीये भाऊ म्हणून की ती असं काही कृत्य करेल म्हणून माझी विनंती आहे की ह्याला वेगळ्या अँगलने पाहावं आणि याचा तपास उचित व्हावा. पोलीस यंत्रणेला माझी विनंती आहे की आपण मला न्याय मिळवून द्यावा, आमच्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा, एवढीच आमची विनंती आहे. सर काय सांगाल, वाकड परिसरामध्ये एक हुंडाबळीचं प्रकरण समोर आहे. नक्की घटना काय? एका विवाहितेनं आत्महत्या केली असल्याची माहिती समोर. 42 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याबाबत माहिती प्राप्त होताच आम्ही घटनास्थळी जाऊन सर्व चौकशी केली आणि मृतकाचा भाऊ याने आमच्याकडे फिर्याद दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून आम्ही BNS कलम 108, BNS कलम 85 आणि 3-5 अशा कलमाने गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्यामध्ये आम्ही 4 आरोपी अटक केलेले आहेत. त्यांना माननीय न्यायालयासमोर हजर केला असता माननीय न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी रिमांड सुनावलेली आहे. गुन्ह्याचा तपास सुरू आहे. अटकेत असलेले व्यक्ती कोण कोण आहेत? त्या विवाहित महिलेशी त्यांचं काय नातं होतं आणि त्यांच्यावरती नेमके काय काय आरोप आहेत? अटकेत असलेले जे आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्या मृतकाची सासू, मृतकाचे सासरे, मृतकाचा दीर आणि मृतकाचा नवरा असे 4 आरोपी आहेत आणि त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, शारीरिक मानसिक छळ करणे अशा प्रकारचे तक्रारी आहेत. हुंडाबळीची कलमं लावलेली आहेत, आपण छळवणुकीची लावलेली आहे, तर काय जाच होता, काय फिर्यादी म्हटलं आणि काय तपास त्या दृष्टीने करणार? फिर्यादीच्या तक्रारीनुसार फिर्यादीने सांगितलेलं आहे की त्यांच्या बहिणीला त्याच्या बहिणीच्या सासरचे लोक आर्थिक मागणीसाठी छळवणूक करत होते. त्याचप्रमाणे त्यांच्या वडिलांची, मृतकाच्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये सुद्धा हिस्सा मिळावा म्हणून त्रास देत होते अशी तक्रार आहे. त्याच्या अनुषंगाने फर्दर इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. महिलाच्या कुटुंबियांनी असंही म्हटलेलं आहे की घातपाताची शक्यता आहे, त्या दृष्टीने तपास करतो. विसेरा राखला गेलाय का काय? हो, या घटनेमध्ये विसेरा राखून ठेवलेला आहे. PM रिपोर्ट अद्याप अप्राप्त आहे. त्याच्यानंतर आपल्याला संपूर्ण गोष्टीचा उलगडा होईल आणि ज्या ज्या गोष्टी समोर येतील त्याप्रमाणे गुन्ह्यात कलमांची सुद्धा वाढ होईल. सर, आत्महत्या झाली त्यावेळेला नेमकं काय काय त्या ठिकाणी घडलं? म्हणजे घराचं दार उघडं होतं त्यात आत्महत्या करत असताना, आणि त्यावेळेला घरात कोण कोण होतं आणि ते कुठल्या ठिकाणी होते? कारण घटना मध्यरात्री 12:30-1च्या दरम्यानची. हो, जेव्हा घटना घडली तेव्हा हे सर्व आरोपी घरातच होते. विवाहितेने तिच्या स्वतःच्या बेडरूममध्ये आत्महत्या केलेली आहे आणि जेव्हा आम्ही घटनास्थळी गेलो तेव्हा घटनास्थळावरचा दरवाजा उघडा होता. तर त्यामुळं काही घातपात झाला असेल आणि त्यांचा संशय आहे की ही आत्महत्या नाही तर हत्या झाला. हो, तक्रारदार संशय आपल्याला बळावलेला आहे कारण त्या अनुषंगाने तपास सुरू आहे. तक्रारदारांनी ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या प्रत्येक शंकेवर बारकाईने तपास सुरू आहे. तपासामध्ये ज्या गोष्टी निष्पन्न होतील त्या गोष्टीप्रमाणे कलमवाढ होईल आणि गुन्ह्याचा तपास त्या दृष्टीने प्रगतीपथावर राहील.